जसे त्यांचे दैव आहेत तसे आमचे दैव आहेत. आम्ही अन्नपूर्णेला इतकं मानतो. तिच्यासोबत घडली म्हणजे आम्हाला इतकी लाज वाटल्यासारखं झालं होतं. ज्या दिवशी ही घटना घडली कळल्यानंतर आमच्या अक्षरशः डोळ्यात पाणी आलं होतं. आमची तर इच्छा आहे त्याला फाशीची शिक्षा व्हावी. कायदा आड येतो म्हणून, नाही तर कायदा आड येत नसेल तर त्याला आमच्या ताब्यात द्यावा. त्याला आम्ही भरचौकात काय करायचे ते करू सगळे. त्या दिवशी जो मुलगा इथून जे गेलेला आहे म्हणजे कॅमेऱ्यामध्ये कैद झालेला आहे आणि झालेला असताना 12 सेकंदामध्ये तो तिथं जाऊन पोहोचतोय. मशिदीत जाऊन जर जातोय तर त्या मौलानांची यांची त्यांची चौकशी झाली पाहिजे की त्याला येडं दाखवलं की त्याची सजा कमी होईल. तर त्या गोष्टी गव्हर्नमेंटने शासनाने कुठल्याही अधिकाऱ्यांनी करू नये ही आमची मेहरबानी त्याला हे आहे म्हणजे विनंती आहे. जे नवीन मुस्लिमांची नावं लागलेली आहेत त्यांची तपासणी करा. ते रोहिंगे आहेत, बांगलादेशी आहेत, बेकायदेशीर मुसलमान आहेत, त्यांची लवकरात लवकर हकलपट्टी करा. कोणत्याही मोमडियनवाल्यांकडनं भाजी विकायला आले असतील, फळं विकायला आले असतील तर काहीही घेऊ नका. पण आज हा निषेध मोर्चा एवढ्या मोठ्या प्रमाणात निघालाय. पोलीस इथं जास्तीत जास्त पोलीस बंदोबस्त निघतोय. पण जी म्हणावी तशी आम्हाला अजून पण वाटत नाही की ह्याच्यावर म्हणावी तशी कारवाई अजून तरी झालेली नाही. तुम्ही त्यांचा रेकॉर्ड ठेवा. तुमच्याकडे मौलाना येतो किंवा तुमचा धर्मगुरू येतो तर जर रेकॉर्ड पोलीस स्टेशनला जाऊ द्या. हे सांगतात मंडळी की गेलं आमच्याकडनं दिलं जातं, पोलीस स्टेशनला पोचलं जातं. परंतु आमचा अनुभव असा आहे, आज कालच्या प्रकरणात सुद्धा त्या माणसाची जरा चौकशी करायला गेली लोक तर तो माणूस पळून गेला. जर त्याचा रेकॉर्ड पोलीस स्टेशनला दिला असतं तर तो पळून गेला नसता असं आमचं मत आहे. स्थानिक मुस्लिम वगळता बाहेरच्या कुठल्याही मुसलमानाला इथं नमाज करता येणार नाही असे बोर्ड आम्ही जागोजागी लावलेले आहेत. ते आमच्या गावातली जी मुलं शोधत गेली ती ज्यावेळेस त्यावेळेस त्या मुलांना त्यांच्या वडिलांनी दमदाटी केली की तुम्हाला एकेकाला बघून ही सत्य घटना आणि ह्याच्यावरती जबाब सुद्धा दिलेला आहे प्रत्येकाने तसा. नमस्कार. निसर्गाने संपन्न असलेल्या पुणे जिल्ह्यातल्या मुळशी तालुक्यातल्या या पौड गावामध्ये आपण आज आहोत. 3 दिवसापूर्वी पौड गावातील नागेश्वर मंदिरामध्ये अत्यंत घृणास्पद अशा पद्धतीने मंदिरामधील मूर्तीची, अन्नपूर्णा देवीच्या मूर्तीची अत्यंत घृणास्पद पद्धतीने विटंबना करण्यात आली. त्या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकच खळबळीचं वातावरण आणि संतापाचं वातावरण निर्माण झालं. आज मुळशी बंदची मुळशी ग्रामस्थांनी, समस्त मुळशीकरांनी मुळशी बंदची हाकही दिली होती आणि पंचक्रोशीमध्ये एकूणच सर्व मुळशी तालुक्यामध्ये आज मोठ्या प्रमाणामध्ये मुळशी बंद राखून या घटनेचा अत्यंत तीव्र असा विरोध करण्यात आला आहे, निषेध करण्यात आला आहे. आज आपण पौडमध्ये आहोत. पौडचे काही ग्रामस्थ आपल्यासोबत आहेत, पौडचे सरपंच आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी जाणून घेऊया की त्यांच्या एकूण काय भावना आहेत आणि त्यांच्या प्रशासनाकडून काय अपेक्षा आहेत. सर नमस्कार. एकूण घडलेल्या घटनेबद्दल गावाचे प्रतिनिधी, लोकप्रतिनिधीमधून तुमची काय भावना आहे? कशा पद्धतीने ही घटना घडली आणि तुमची काय अपेक्षा आहेत पुढच्या काळात? खरं तर आहे ना, एक 2 तारखेला 2 मेला म्हणजे तो नौशाद शेख म्हणून जो विकृत नौशाद चांद शेख म्हणून जो विकृत व्यक्ती होता त्यांनी जाऊन आमच्या या पवित्र मंदिर, जे गावाचं पवित्र मंदिर आहे, तिथल्या ज्या अन्नपूर्णे देवीची अश्लील कृत्य केलं. त्याच्यानंतर त्या पिंडीवरती अश्लील कृत्य केलं. खरं तर सुरुवातीला तर लोकांना हे खोटं वाटत होतं. ज्यावेळेस तो व्हिडिओ प्रसारित झाला त्याच्यानंतरनं तो व्हिडिओ CCTV असल्यामुळे मुलांनी आमच्या इथल्या त्याला चोप दिला. त्याच्यानंतर ते जे काही पोलीस प्रशासनाने कारवाई केली ती केली. पण त्याच्यानंतर आता आमची पौड ग्रामस्थ म्हणून भावना अशी आहेत की पिढ्यानपिढ्या जे आमच्या बापजाद्यांपासून जी लोक इथं राहतात त्या स्थानिक मुस्लिमांनी इथं राहावं. त्याच्यानंतर जे दुसरे आहेत त्यातले 60-70% तर आता निघून गेलेले आहेत ह्या घटनेनंतर. तसेच आज आम्ही तहसीलदार कचेरीकडं, तहसीलदार कार्यालयाकडं, रणजित भोसले तहसीलदार आहेत त्यांच्याकडे अशी मागणी केलेली आहे की 2005 ते 2025 पर्यंत जेवढे मतदार यादीमध्ये जे नवीन मुस्लिमांची नावं लागलेली आहेत त्यांची तपासणी करा. ते रोहिंगे आहेत, बांगलादेशी आहेत, बेकायदेशीर मुसलमान आहेत, त्यांची लवकरात लवकर हकलपट्टी करा. आता प्रशासन तर हे काम करणारच आहे. आम्ही कुठला कायदा हातात घेतला नाही, न्यायालयीन प्रक्रिये माध्यमातून आम्ही या सगळ्या गोष्टी घेतल्या. पण आता आम्ही ठरवलं की ह्यांच्यावर आर्थिक बहिष्कार घालायचा. ह्यांच्याकडून काही घ्यायचंच नाही, कारण ह्यांच्या पोटावर मारलं तरच हे येणार नाही. इथं आत्ता सध्या काय झालंय की फक्त व्यवसायात पण ते आहेत ना इथं येऊन, म्हणजे सलूनचे व्यवसाय त्यांचे झालेत, चिकन मटनचे व्यवसाय त्यांचे झालेत,
बेकरीचे व्यवसाय त्यांचे झालेत. म्हणजे आमचा एवढा मोठा समुदाय त्यांच्या माध्यमातून म्हणजे आम्ही एखादे ते व्यापारीच म्हणून आम्ही थोडेसे ग्राहक म्हणून त्यांच्याकडून ह्या गोष्टी खरेदी करून त्यांच्याकडून अशा जर विकृत गोष्टी घडत असतील तर भविष्याचा विचार करता आम्ही या सगळ्या गोष्टीकडे पाहतो. प्रशासन त्यांची कारवाई करत राहील, पण आम्ही आमचा लढा सुद्धा असाच चालू ठेवणार आहे इथून. हे सर्व धर्म समभावाचा भाव सांगणारे आपण भारतीय, मला असं म्हणजे तुम्हाला असं वाटतंय का की हिंदू म्हणून हिंदूंची आता कुठंतरी एक त्यांचा बाण सुटत चाललाय किंवा त्यांच्या संयमाचा अंत होत चाललाय असं वाटतंय या गेल्या काही काळामध्ये ज्या घटना सातत्याने घडत आहेत त्यावर? नक्कीच. आणि प्रशासन सुद्धा याला थोडं, आता ही घटना एवढी मोठी घडलेली आहे, पण आज हा निषेध मोर्चा एवढ्या मोठ्या प्रमाणात निघालाय. इथं जास्तीत जास्त पोलीस बंदोबस्त निघतोय, पण जी म्हणावी तशी आम्हाला अजून पण वाटत नाही की ह्याच्यावर म्हणावी तशी कारवाई अजून तरी झालेली नाही, आणि ती होणं जास्त गरजेचं आहे. आता सलोख्याचं वातावरण तर ह्या गावात आहे. आमच्या गावाचा यात्रा असेल तर हजरत पीर साहेब यांचा संदल सुद्धा निघतो. जी इथं आमच्याकडे आधीपासून राहतात त्यांच्याबद्दल आमचं काही दुमत नाही, पण जी आत्ता बाहेरनं आलीत व्यवसायानिमित्त जे वेगवेगळे व्यवसाय इथं करतात त्या माध्यमातून ह्यांनी गावातलं वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि तो बिघडत असताना आता आम्ही कुठंतरी जागृत झालेलो आहे सर्वजण, आणि आमची भूमिका हीच राहील की त्यांच्यावर आर्थिक बहिष्कार, त्यांच्याकडून काही घ्यायचं नाही. आणि जे कोणी येतील इथं, आता आम्ही आता तर नमाजासाठी सुद्धा हे केलेलं आहे, स्थानिक मुस्लिम वगळता बाहेरच्या कुठल्याही मुसलमानाला इथं नमाज करता येणार नाही असे बोर्ड आम्ही जागोजागी लावलेले आहेत. असा ग्रामपंचायत मध्ये ठराव सुद्धा झालेला आहे. त्या ठरावाची प्रत आम्ही आज त्याला तहसीलदारांना पण दिलेली आहे, आणि जे कोणी आलते आज प्रमुख आमदार आलते त्या सर्वांना हे प्रत दिलेले आहेत सर्वांना. त्यांच्याकडून सुद्धा हीच मागणी. त्या चांद नौशाद शेख नावाचा तो तरुण, त्याला म्हणजे ज्या दिवशी ही घटना घडली त्यानंतर आलेल्या बातम्यांमध्ये तो 19 वर्षाचा आहे अशा पद्धतीनं बऱ्याच ठिकाणी आलं, आणि आता असं ऐकविवात येत आहे की तो 17 वर्षाचा आहे आणि अल्पवयीन आहे. बरीचशी माध्यमं त्या पद्धतीच्या बातम्या दाखवत आहेत. आणि का तर 17 वर्षाचा असेल तर मग त्याला बालसुधारगृहात पाठवला जाईल, आणि अशा पद्धतीचं काही एक षडयंत्र यामागे आहे का, याचा तुम्हाला काही अंदाज येतो? नक्कीच यामागे एक षडयंत्रच आहे, कारण तो मुलगा 20 वर्षाचा आहे. त्याचा जन्म सुद्धा ह्याच गावात झालेला आहे. ह्या गावात त्याचा जन्म झाला, 20 वर्षाचा लहानाचा मोठा झाला ह्या गावातच. त्या अन्नपूर्णाच्या त्याने जे काही खाल्लं हे ते ह्या गावाच्याच जीवावर खाल्लं, आणि तिथंच त्याने थुकलेलं आहे. त्यामुळं बाकीचे हे प्रकरण झाकत असतील, पण आमचं स्पष्ट मत आहे की तो 20 वर्षाचाच आहे. त्याचा जन्मच इथं झालेला आहे. 7 भाऊ आहेत ते, टोटल 8 जण भाऊ आहेत ते. ज्या दिवशी ही घटना घडली आणि संतप्त ग्रामस्थांनी त्याला जाब विचारण्यासाठी त्याच्या घरी गेले, तर त्यावेळेसही ग्रामस्थांना तुम्हाला त्यांच्या कुटुंबाकडून, वडिलांकडून शिवीगाळ झाली, दमदाटी झाली अशा पद्धतीची माहिती कळते? ती आमच्या गावातील जी मुलं शोधत गेली त्यावेळेस त्या मुलांना त्यांच्या वडिलांनी दमदाटी केली की तुम्हाला एकेकाला बघून ही सत्य घटना, आणि ह्याच्यावरती जबाब सुद्धा दिलेला आहे प्रत्येकाने तसा. हे घडलेलं आहे. त्यांना वाटलं की या गोष्टीचं काही एवढं गांभीर्य नाही, ते बोलून गेले, पण ते नंतर ना त्यांच्या लक्षात आले, म्हणून आता ते म्हणतात की मी असं बोललो नाही, पण ते बोललेले आहेत स्वतःहून ही गोष्ट. त्या आरोपीला कशा पद्धतीची शिक्षा व्हावी, जेणेकरून ही बघा ही एक प्राथमिक घटना आहे, ही एक उदाहरणार्थ म्हणून घेण्यासारखी घटना आहे, पण अशा घटना परत घडू नयेत यासाठी या घटनेतील आरोपीला, त्याला मदत करणाऱ्यांना, संबंधितांना कशा पद्धतीची कठोर शिक्षा व्हावी अशी तुमची मागणी? खरं तर बघितलं तर आहे ना, आमची तर इच्छा आहे त्याला फाशीची शिक्षा व्हावी. कायदा आड येतो म्हणून, नाही तर कायदा आड येत नसेल तर त्याला आमच्या ताब्यात द्यावा. त्याला आम्ही भरचौकात काय करायचे ते करू सगळे मिळून. एकूणच संतप्त प्रतिक्रिया आहेत पौडवासियांच्या, पौडच्या स्थानिक ग्रामस्थांच्या, पण तरीसुद्धा पौडवासियांनी गेल्या 3 दिवसामध्ये जो प्रचंड संयम दाखवला आणि कुठल्याही पद्धतीने गेले 3 दिवस गावामध्ये प्रचंड मोठा पोलीस बंदोबस्त असताना देखील ग्रामस्थांनी, इथल्या तरुणांनी, ज्येष्ठांनी एवढं गंभीर प्रकरण होऊन, एवढं संतप्त भावना असूनसुद्धा अत्यंत संयमाची भूमिका घेतली. कुठलाही प्रकारचा अनुचित प्रकार गावामध्ये घडणार नाही याची काळजी सर्वांनी घेतली आहे. दादा तुम्ही काय सांगाल, एक ज्येष्ठ म्हणून? असं होतं की ह्या याच्यामध्ये हिंदू मुस्लिम कुठेतरी तेढ निर्माण व्हावी म्हणून झालेला प्रकार आहे. आणि इथे आमच्या इथे जी मस्जिद आहे, इथं आम्ही 2 वर्षापूर्वी सुद्धा त्या मंडळींना सांगितलं होतं की इथून जे बाहेरची मंडळी येतात त्यांच्यावर तुम्ही कुठंतरी अंकुश ठेवा, तुम्ही त्यांचा रेकॉर्ड ठेवा. तुमच्याकडे मौलाना येतो किंवा तुमचा धर्मगुरू येतो,
तर जर रेकॉर्ड पोलीस स्टेशनला जाऊ द्या. हे सांगतात मंडळी की गेलं आमच्याकडनं दिलं जातं, पोलीस स्टेशनला पोचलं जातं. परंतु आमचा अनुभव असा आहे, आज कालच्या प्रकरणात सुद्धा त्या माणसाची जरा चौकशी करायला गेले लोक, तर तो माणूस पळून गेला. जर त्याचा रेकॉर्ड पोलीस स्टेशनला दिला असतं तर तो पळून गेला नसता, असं आमचं मत आहे. आणि ह्या असल्या कृत्यामुळं एक तर माणसाच्या स्वतःच्या भावना हिंदूच्या दुखावल्या गेल्यात. त्यामुळं जे पुढं काय होईल ते प्रशासनाने पाहावं की बाबा या काही गोष्टी होऊ नये. कारण काय होतं की तरुण मुलं असतात, आता आम्ही समजा ज्येष्ठ असू, तरुण मुलं असतात, त्यांच्याकडनं काही चुकीच्या घटना होतील. ज्या वेळेस एखादी गोष्ट होती त्याचा रिप्लाय होतो, आपण हिंदू आहे, आपण नेभळत नाही, हे दाखवलं गेलं पाहिजे. आणि होतच आहे ते की त्यामुळं काय होतं की तुम्ही बहुसंख्य आहे, तुम्ही समजून घेतलं पाहिजे, ही शासनाची भूमिका असते. आता यामध्ये शासनाने थोडंसं की तो आता तुम्ही म्हणता तसंच आहे, मीडियामध्ये ह्या गोष्टी चालू आहे की तो 17 वर्षाचा होता, तो काय 18-20 वर्षाचा नाही, 18पेक्षा पूर्ण नाही. म्हणजे त्याला एकतर येडं पण दाखवायचं. म्हणजे राजकारण असं आहे किंवा तुम्ही एक पॉलिटिकल इश्यू आहे हा, की त्याला येडं दाखवलं की त्याची सजा कमी होईल, की त्याला 17 वर्षात दाखवलं की त्याची सजा कमी होईल, त्याला बाकी काही होणार नाही, ही त्यांची भावना आहे. तर त्या गोष्टी गव्हर्नमेंटने, शासनाने, कुठल्याही अधिकाऱ्यांनी करू नये, ही आमची मेहरबानी त्याला हे आहे, म्हणजे विनंती आहे की तुम्ही जे करता त्याच्यामुळं ह्याचे दुष्परिणाम पुढे सुद्धा होऊ शकतात, असं आमच्या भावना आहे. दादा, तुम्ही काय बोलाल या संपूर्ण घटनेबद्दल? तुमची हे प्रकार 2 वेळा झालेला आहे. अच्छा. आणि ह्याच्यामध्ये ना त्या मशिदीमध्ये जर चौकशी केली असता तर त्या दिवशी जो मुलगा इथून जे गेलेला आहे म्हणजे कॅमेऱ्यामध्ये कैद झालेला आहे आणि झालेला असताना 12 सेकंदामध्ये तो तिथं जाऊन पोहोचतोय, मशिदीत जाऊन जर जातोय तर त्या मौलानांची यांची त्यांची चौकशी झाली पाहिजे. आणि ह्याबद्दल आम्ही रितसर परत एकदा उद्याच्याला जाऊन भेटणार आहोत. आणि अशा गोष्टी परत होऊ नयेत. काही गोष्टी झालेल्या आहेत आता त्या मागं आता, पण आम्ही पण कडक नजर ठेवणार आहे. आणि इथून पुढे जे बेकार हे भांगारवाले येतात यांच्यावरती पण आमचा चाप राहील. एकूणच या घटनेचा निषेध व्यक्त करत असताना जसं दादांनी सांगितलं, मीही म्हटलं की काही पुढच्या काळामध्ये त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला जाईल, राजकीय हस्तक्षेप केले जातील आणि प्रशासनाकडून कुठेतरी हे प्रकरण जसा वेळ जाईल तसं ते दाबण्याचा किंवा बाजूला पडेल असं याचा प्रयत्न केला जाईल. पण तुम्ही एक लोकप्रतिनिधी म्हणून, एक हिंदू म्हणून तुम्ही काय पद्धतीने ह्या सर्व प्रकरणाची काळजी घ्याल आणि प्रशासनाकडे पाठपुरावा कराल? आता आम्ही काय केलं की ह्याच्यासाठी ना ग्रामपंचायतचे आमचे काही ठराव झालेले, त्या ठरावानुसार तर आम्ही या बाहेरच्यांना कुठं इथं येऊन देणार नाही, इथं स्थायिकच होऊन देणार नाही, पहिली गोष्ट. म्हणजे दुसरी गोष्ट, कोण आलं तर आम्ही सांगितलं की आता आपण प्रबोधन करायचं, प्रबोधनाच्या माध्यमातून राहील. आणि दुसरी गोष्ट, शासनाकडे वेळोवेळी आमदार असतील, खासदार असतील, मंत्री असतील, यांच्याकडे पाठपुरावा करत राहणे, जिल्हाधिकारी असतील, तहसील कार्यालय असेल, इकडे पाठपुरावा. आता आम्ही सगळ्यात पहिलं यांची मतदार यादीतले ठराव करून यांची नावं काढून टाकणार आहे. या अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत की ह्याचा पाठपुरावा केल्याशिवाय होणार नाही. ही एका दिवसात घडणारी गोष्ट नाहीये, याच्यासाठी काळ जाणार आहे थोडासा तरी, आणि आम्ही आमचा लढा हा असाच चालू ठेवणार. आपल्यासोबत पौडच्या माजी उपसरपंच आहेत, आता त्या सदस्य आहेत विद्यमान ग्रामपंचायतीच्या. आपण त्यांच्याशी बोलूया, त्यांच्या काय भावना आहेत त्याही जाणून घेऊयात. ताई नमस्कार. तुम्हाला या घडलेल्या या निंदनीय घटनेबद्दल वैयक्तिक एक महिला म्हणून, इथल्या ग्रामस्थ म्हणून, लोकप्रतिनिधी म्हणून तुमची काय भावना आहे? म्हणजे हे खूपच, एखादी जर तिथं महिला असते किंवा मुलगी असते तिच्यासोबत जर घडलं असतं तर खूपच बाब ही निंदनीय आहे. आणि ती जर अन्नपूर्णेसोबत घडली आहे तर आमच्या ठिकाणी म्हणजे जसे त्यांचे दैव आहेत तसे आमचे दैव आहेत. आम्ही अन्नपूर्णेला इतकं मानतो, तिच्यासोबत घडली आहे म्हणजे आम्हाला इतकी लाज वाटल्यासारखं झालं होतं ज्या दिवशी ही घटना घडली कळल्यानंतर. आमच्या अक्षरशः डोळ्यात पाणी आलं होतं. ह्याच्या पुढं काय करायचं काय नाही हे आता प्रशासकच ठरवणार. आम्ही तर हा लढा कायद्यानेच लढणार आहे. आम्ही काय त्यांच्या कुठल्याही देवतांवर किंवा गदा नाही आणणार आहे, पण हा लढा आम्ही कायद्यानेच लढू. त्या दिवशीच आमच्या महिलांच्या पण ग्रुपवर आम्ही मेसेज सोडले होते की कोणत्याही मोमेडियनवाल्यांकडनं भाजी विकायला आले असतील, फळं विकायला आले असतील तर काहीही घेऊ नका. आर्थिक स्थिती जर ह्यांची मंदावली तरच हे सुधारणार आहेत, बाकी काय म्हणजे. आणि हे जर ठरवूनच केलेलं कृत्य असं मला तरी वाटतं.
एक महिला म्हणून तुम्ही कायम कुटुंबातील सर्वांची काळजी घेणं हा तुमचा महत्त्वाचा भाग आहे आणि भावनिकदृष्ट्या जर याकडे पाहायचं म्हणलं तर गेल्या काही काळामध्ये आपण पाहतो लव जिहादचे अनेक प्रकरणं असतील किंवा तुम्ही जसं आत्ता सांगितलं की खरेदी करू नका. बऱ्याचदा काय होतं काही मला वाटतं आजच्या मोर्चामध्ये बोलताना गोपीचंद पडळकर आमदार साहेब त्यांनी सुद्धा हा मुद्दा सांगितला की आपल्या कुटुंबातल्या मुली काय करतात, नक्की कुठे जातात, कुणा त्यांच्या ग्रुपमध्ये कोण आहे याची काळजी आपण घेतली पाहिजे, ते पाहिलं गेलं पाहिजे. तुमची वैयक्तिक महिला म्हणून काय भावना आहे या विषयाला अनुसरून? ॲक्च्युली ना मुलींना कथ्थक ड्रॉइंग वगैरे हे शिकवण्यापेक्षा एकतर कराटे कराटे किंवा स्वरक्षण कसं स्वतःच करायचं हे समजून सांगितलं पाहिजे. घरातून त्यांना काही गोष्टी ह्यांच्यासोबत म्हणजे बाकीच्या महिलांसोबत घडलेल्या म्हणजे आता पुण्यामध्ये पण 2-3 घटना अशा घडल्या की मुलींना पळवून नेण्याचे प्रकार वगैरे हे पण मुलींना सांगितले पाहिजे. काय काय मुली कशा भित्र्या असतात, त्यांना घरातून सांगितलं जात नाही किंवा घरामध्ये म्हणतात की जाऊ दे, हा घरात कशाला विषय, असं नाही केलं पाहिजे. प्रत्येक जे घटना पुण्यात घडत आहेत किंवा अख्ख्या महाराष्ट्रात घडत आहेत त्या मुलींना समजून सांगितलं पाहिजे की हा विषय काय आहे किंवा त्याच्यात त्यांनी पण मुलींनी थोडंसं सखोल अभ्यास करून की आपण आपलं रक्षण किंवा बाहेर गेल्यानंतर आपण पण कसं वागलं पाहिजे आणि कोण आपलं कोण परक हे पहिलं मुलींनी बघितलं पाहिजे. आणखी एक महिला म्हणून तुम्हाला हा प्रश्न पर्टिक्युलरली विचारतो, सर्वांनाच असेल ॲक्च्युली तसा तो प्रश्न. पहलगाममध्ये आत्ता एक घटना घडली नुकतेच. आपण पहलगामच्या अटॅकनंतर आज 13-14 दिवस झालेत. आपण त्या घटनेतून कुठं आत्ता सावरत होतो त्यात ही एक दुसरी दुर्दैवी घटना आपल्या या ठिकाणी घडली. पहलगाममध्ये सुद्धा अशाच पद्धतीने हिंदू म्हणून हिंदूंना टार्गेट केलं गेलं, महिलांना सोडलं गेलं, पण पुरुषांना गोळ्या घातल्या गेल्या. त्यावेळेस त्याच ठिकाणच्या अनेक महिला भगिनी म्हणत होते की आम्हालाही गोळ्या घाला, पण त्यांना न सांगता तुमच्या मोदीला जाऊन सांगा वगैरे अशा पद्धतीचा अतिरेक्यांची उत्तर होती. तर ह्या सर्व सध्याच्या वातावरणाकडे बघून काय वाटतं तुम्हाला, नक्की कशा पद्धतीचं वातावरण देशामध्ये? हे सगळं ठरवून म्हणजे आता कालची कोथरूडची एक घटना अशी घडलेली आहे. तिथे मोमेडियन महिला सोसायटीत गेली होती आणि वरती आजी आजोबा एकटेच राहतात त्या सोसायटीमध्ये. तिने त्या सोसायटीचा म्हणजे त्या घराचा दरवाजा आतून उघडायचा प्रयत्न करत होती आणि तिथे खालच्या महिला किंवा खालचे पुरुष सगळे आवाज येतो म्हणून वरती गेले. तर त्या महिलेने सांगितलं ही माझी बिल्डिंग आहे, ये सब मेरा है, ये मैं छोड़ के नहीं जाऊंगी. आणि ती वरती गच्चीवर गेली. तोपर्यंत शेजारच्या सोसायटीने कॉल करून पोलिसांना सगळ्यांना बोलवून घेतलं आणि ती म्हणत होती की मी गच्चीवरून उडी मारते जर तुम्ही मला इथून हाकलून देण्याचा प्रयत्न केला तर. म्हणजे हे कुठं ना कुठं तरी ह्यांच्याकडून घडवून आणलेलं कृत्य चालू आहे एवढं तर मला वाटतं. एकंदरीतच सर आपण आत्ता या संदर्भात चर्चा केली. तुम्ही सर्वजण या घटनेचा पाठपुरावा करालच. मी महाई न्यूजच्या माध्यमातून महाराष्ट्रभरातील देशभरातील तमाम नागरिकांना सांगू इच्छितो की संयमाची भूमिका ठेवणं हे आपल्याला आपला धर्म शिकवतो, हिंदूंना हिंदूंचा धर्म शिकवतो. पण ज्यावेळी संयम खऱ्या अर्थानं ढासळायची सुरुवात होते कुठंतरी त्या टोकावरती सध्या आपण सर्वजण आहोत. पण तरीसुद्धा पौडवासियांचं मनापासून आभार मानलं पाहिजे, पोलीस प्रशासनाचा आभार मानलं पाहिजे की त्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने गावामध्ये सलोखा ठेवला आहे आणि ज्या काही पद्धतीने कारवाई प्रशासन पुढच्या काळामध्ये करतं आहे त्याकडे आपल्या सर्वांचं लक्ष असेल. ग्रामस्थही त्यासाठी पाठपुरावा करतील. या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.